तसंच आताही विधानसभेला अतिशय चांगल्या प्रकारे काम करू. प्रचार करताना डोक्यावर बर्फ तोंडात साखर ठेवून प्रचार करायचा आहे. चांगल्या पद्धतीनं प्रचार करायचा आहे. कुणालाही वाईट बोलायचं नाही. जनता फार हुशार आहे. माझ्या लाडक्या बहिणी तर फार हुशार आहे. कोणाला मतदान करायचं ते बरोबर त्यांना माहित आहे. मी दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन थांबते. रामकृष्ण हरी. वाजवा तरी पवार त्यांच्याबरोबर कोण राहतो, उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्याबरोबर कोण राहतो, काँग्रेस बरोबर कोण आहे, कोण पक्ष सोडून गेलेले नाही आणि कोण निष्ठावंत आहे आणि कोण हा कारभार नीट करणार आहे, हे महाराष्ट्रातल्या लोकांनी हेरलं आणि परत आपल्याला खासदारकीच्या निमित्ताने कधी नव्हे एवढा 50,000 मताचा डोंगर देऊन 1.5 लाख मताचा डोंगर देऊन आपल्याला निवडून आणलं. या तालुक्यात 50,000 मतं जास्त दिली. इतका चांगला लोकांचा विश्वास आपल्यावर असताना आपण सक्षमपणे आपला उमेदवार निवडून येतोय, परंतु गहाण राहायचं नाही. विरोधकांचं असं चाललंय का ते रोज तुम्हाला सगळ्या तालुक्यात सांगत होते, अहो ते आनंदरावचं शरद रावचं पटत नाही, शरद रावचं सत्यशीलचं पटत नाही, आमचं सगळ्यांचं पटत आहे. हे कोणाकोणाला पाहत नाही. ती सगळी लोक ह्या भानगडी करत होते आणि त्या भानगडीवर काल पूर्ण विराम झाला. आणि आणून आपलं हे सगळं खटल्याचं घर जे आहे महाविकास आघाडीचा, ते सगळं एकत्र आहे. उत्तम प्रकारचं नियोजन आपण करू. आताच माझ्या मित्रांनी सांगितलं आल्यावरून किती गाड्या पाहिजेत. दादा नियोजन आपण करू. कार्यकर्त्याला सक्षमपणे नियोजनाचा भाग म्हणून सहभागी करून घेऊ. परंतु इलेक्शन अत्यंत बारकाईने करायचं असतं मित्रांनो. डोळ्यात तेल घालून इलेक्शन करावं लागेल. स्पर्धा असते आणि स्पर्धा कमी समजायची नसते आणि सक्षमपणे त्याला तोंड देण्यासाठी आपल्याकडे सगळे अनुभवी मंडळी आहेत. यांनी 2-2, 4-4, 10 आमदार केलेले आहेत, 5-5 वेळा खासदारकीच्या निवडणुका केलेल्या आहेत, त्याचं नियोजन केलेलं आहे. सगळा पक्ष आपण पाहिलेला आहे. आपण स्वतःच नेते तयार केलेले आहेत. आपल्याला सगळ्याला अनुभव आहे आणि म्हणून या तालुक्याची युवकाची नाळ असेल, युवतीची नाळ असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, शेतकरी वर्ग असेल, कामकरी वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल, या सगळ्या वर्गाची एकत्र बोट बांधून त्यांना योग्य असं नेतृत्व देण्याच्या दृष्टीनं जे कर्तृत्व शरद पवार साहेबांनी देशामध्ये दाखवलं ते कर्तृत्व जोपासण्याची आणि त्यांना उमेदवार निवडून देण्याची संधी आपल्याला आहे. सत्तेचा कायापालट निश्चित होणार आहे. महाराष्ट्रातलं वातावरण आहे. सरकार बदलायचंय. आपल्याला फक्त दादा निवडून नाही आणायचा. महाराष्ट्राची लोक सरकार बदलणार आहेत आणि त्या सरकारमध्ये आपण सगळे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी असतो. आता लोक सांगतात सत्तेत असल्याशिवाय काम करता येत नाही, परंतु सत्ता देखील लोकांच्या विश्वासावर आपण आणायची असते. लोकांना फसवून सत्ता आणायची नसते आणि फसवलेल्या सत्तेबरोबर आपण जायचं नसतं. या तालुक्यामध्ये आमचा प्रबळ विरोध आहे. दादा कशाला विरोध आहे? भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं या देशातली जी आहेत ती आमच्या सर्वसामान्य माणसाला मान्य नाही आणि त्याच्या विरोधात आम्ही ही निवडणूक लढतोय. जो कोणी भारतीय जनता पक्षाचं बोट धरेल तो आमचा माणूस नाही. आमचा माणूस कोण? जो आरएसएसच्या विरोधात, भाजपच्या विरोधात कणखरपणे बहुजन समाजामध्ये उभा राहून शाहू छत्रपती फुले छत्रपतींचा महाराष्ट्र योग्य दिशेने नेण्याचं काम जो करेल त्याच्या पाठीमागे आहोत. ही विचारधारा आपल्याला जोपासायची. मी या ठिकाणी परत बोलता येईल. उत्साह आहे. आजचं वातावरण चांगलं आहे. आपल्याला परवाच्या दिवशी नॉमिनेशन भरायचं आहे. नॉमिनेशन भरण्याचं नियोजन आपल्याला करायचंय. कार्यकर्ते रात्रीपासून सगळे आपल्याला विचारायला लागले. सगळ्या मोहळाच्या माशा जागेवर येत आहेत आणि 1-2 दिवसामध्ये उद्या सकाळपर्यंत आपल्याला सगळे शिवसेनेसहित आपण सगळे लोक एकत्र येऊन परवाच्या दिवशी जो नॉमिनेशन भरायचं आहे ते आपल्याला शक्ती प्रदर्शन करायचं आहे की हम भी कुछ कमजोर नहीं है. कुणी काही सांगत असेल मी फार सशक्त आहे, अमका आहे, तमका आहे. आम्ही सुद्धा अशक्त नाही. आम्ही फार सशक्त आहोत. आम्ही शरद पवारांच्या विचाराची लेकरं आहोत. आम्ही बलिदा घेणारी माणसं नाही आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना काळजीपूर्वकपणे परवाच्या दिवशी नॉमिनेशन भरताना माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती राहील की महाविकास आघाडीचं जे नियोजन असतं अगदी
छोट्याशा सूचनेनुसार आपण एवढ्या मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. कार्यक्रमाला उशीर झालेला आपल्या सर्वांना भूक लागलेली आहे आणि आपल्या सर्वांची जेवणाची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं आता मोजकेच मान्यवर या ठिकाणी बोलणार आहे. या विधानसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी खूप अशी चर्चा झाली की उमेदवारी युवा नेते सत्यशीलदादा शेरकर यांना काल दुपारी 4 वाजता जाहीर झालेले आहे. दादांना या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारी मागितली होती ते सर्वांनी कोणताही रुसवा फुगवा न ठेवता दादांना पाठिंबा दिला. त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देत असताना उमेदवारी जाहीर करण्यासाठी थोडासा उशीर झाला आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांना ऐतिहासिक असं मताधिक्य मिळालं आणि त्या मताधिक्यामुळं प्रत्येकालाच वाटायला लागलं की आता आपण आमदार होणार. परंतु आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी लोकसभेच्या निकालानंतर विधानसभेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचं सरकार बदलायचं अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा करत असताना मला कोणत्याही परिस्थितीमध्ये जुन्नरचा आमदार पाहिजे असा सातत्यानं साहेबांचा आम्ही दिल्यानंतर शब्द असायचा आणि त्यामुळं मला वाटतं उमेदवारी जाहीर होण्यासाठी थोडासा विलंब झालेला आहे आणि तो विलंब होत असताना आता तो विषय मला वाटतं बऱ्यापैकी संपलेला आहे आणि या निमित्तानं आपण सर्व बूथ कमिटीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहात. प्रत्येक मतदाराने इच्छा व्यक्त केलेली आहे की आम्हाला शरद पवार साहेबांना मतदान करायचं आहे. त्यामुळं शरद पवार साहेब हेच उमेदवार आहेत असं समजून आपण सर्वांनी मतदान करावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो की आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लेंडे साहेब यांना उमेदवारी मिळावी ही माझी प्रामाणिकपणे इच्छा होती आणि ती इच्छा असताना आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अतुलशेठ बेनके साहेब यांनी आमच्याकडे एक प्रस्ताव ठेवला की जर लेंडे साहेबांना उमेदवारी मिळाली तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही आणि तो प्रस्ताव घेऊन आम्ही ज्यावेळेस पवार साहेबांकडे गेलो त्यावेळेस खासदार साहेबांनी सुद्धा मोठ्या मनानं सांगितलं की अतिशय चांगला प्रस्ताव आहे आणि लेंडे साहेबांना आम्ही उमेदवारी जाहीर करतो. ज्यावेळेस लेंडे साहेबांना उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच पत्रकार परिषद घेतली आणि त्या ठिकाणी जाहीर केलं की विधानसभेची निवडणूक मी घड्याळाकडून कोणते आणि महाविकास आघाडीतले सर्वच पदाधिकारी महिला बंधू आणि भगिनी या ठिकाणी सर्वच नेत्यांनी सविस्तर चर्चा केलेली आहे. आज उमेदवारीपासून तर मागणीपर्यंत आणि विरोधक आपला संभ्रम कसा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे दिलीप भाऊंनी या ठिकाणी सांगितलेले. आम्ही जवळजवळ 78 सालापासून पवार साहेबांबरोबर आहे आणि शेवटपर्यंत राहणार. आमच्या बरोबर असणारे कार्यकर्ते जे कालपर्यंत लोकसभेबरोबर होते ते सर्व कार्यकर्ते आणि मतदार पश्चिम भागाचे आम्ही सर्वजण आपल्या बरोबर राहू म्हणजे महाविकास आघाडी बरोबर राहू आणि नक्की तुमच्या विजयामध्ये आमचा खालीच वाटा असेल ही भावना व्यक्त करून मी या ठिकाणी